आणि यांच्या ताटाचं वजन इटसेल्फ खूप खूप भारी आहे, मस्त उचलायला शक्ती लागते. पुण्यात काही जॉईंट्स असे असतात की ते खरंच जॉईंट्स असतात, जिथे दोन रस्ते मिळतात आणि त्या कोपऱ्यावर एक वेगळं जग उभं असतं. फर्ग्युसन रोड आणि घोले रोडचा हा जॉईंट तुकाराम पादुका चौकाला लागून असाच एक छानसा कोपरा, आणि या कोपऱ्यावर आहे शबरी रेस्टॉरंट. महाराष्ट्रीयन एथनिक थाळी म्हणवणारं पुण्यातलं एकमेव ठिकाण. फर्ग्युसन रोड आणि घोले रोडवरचा हा जॉईंट म्हणजे पुण्यातला एक सतत धावणारा भाग. गाड्यांचा आवाज, माणसांची वर्दळ हे नेहमीचं चित्र. पण शबरीच्या आत शिरलं आणि बाहेरचा तो गोंगाट जणू दाराशीच थांबला. आत होती एक अत्यंत अतिशय शांत आणि रस्टिक अनुभूती. भिंतीवर ट्रॅडिशनल टच, जुन्या महाराष्ट्राची आठवण करून देणारी सजावट, मातीशी नातं सांगणारे रंग आणि ठिकाणचं नाव तर अगदीच सार्थ करतं. हे सगळं हे खरंच एथनिक आहे. उसनं घेतलेलं अजिबात वाटत नाही. रात्रीच्या जेवणाची वेळ होती आणि या रस्टिक शांत वातावरणामध्ये बसून जेवण करणं हा एक वेगळाच अनुभव असणार आहे. शबरी नाव घेतलं की माणूस रामायणात जाऊन पोचतो, तसंच पुण्यामध्ये शबरी नाव घेतलं की पुणेकर मनाने या ठिकाणी येऊन पोहोचतात. पुणेकरांचं शबरीचं आणि चवीचं नातं 1982पासून अगदी सख्ख जोडलं गेलेलं आहे. अशा रीतीने सुरेख संध्याकाळी आज मी जेवण करायला आलेलो आहे शबरीमध्ये. आणि भरगतचं म्हणजे किती भरगतचं, तर अति भरगतचं महाराष्ट्रीयन थाळी, चिक एथनिक बुटीक अशी थाळी इथे आलेली आहे. मुळात जे थाळी आलेली आहे तो थाळा आहे वजनदार, मी मगाशी दाखवलंच. पदार्थ मोजा याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 अनलिमिटेड पदार्थ, स्वीट्ससुद्धा अनलिमिटेड. तर इथे काय काय आहे ते बघूया. मस्तपैकी इथे लिंबू आहे, हिरवा मिरचीचा ठेचा आहे, इथे ही लाल चटणी दिलेली आहे, इथे आपलं छान लोणचं आहे, कोशिंबीर आहे, पिठलं आहे. ही बटाट्याची एक स्पेशल बटाटा भाकर नावाची काहीतरी एक वेगळी भाजी दिलेली आहे. इथे मूगडाळीचे वडे करून त्याची आमटी केलेली आहे. या ठिकाणी हे मसूर उसळ आहे, या ठिकाणी टिपिकल आमटी आहे, इथे दिसते कढी आहे. त्याचबरोबर इकडे एक छानपैकी समोसा आहे टम्म फुगलेला, खाली थालीपीठ आहे. या ठिकाणी बर्गरचा असा दहीवडा आहे आणि छान त्याच्यावर गार्निशिंग केलेलं आहे. इकडे फ्रूट सलाड स्वीटमध्ये पहिला स्वीट आहे अनलिमिटेड, आणि इथे गुलाबजाम आहेत तेही अनलिमिटेड, आणि फायनली इथे आहे वेलकम ड्रिंक. सो अशी बर्गरच्या थाळी या ठिकाणी आलेली आहे. आणि याच्यामध्ये पुरी आहे, पोळी आहे आणि भाकरीसुद्धा आहे. म्हणजे महाराष्ट्रात आपण ज्याला म्हणतो ते सगळे पदार्थ प्लस अजून स्प्लेंडियर म्हणजे अजून भरपूर छान छान पदार्थ याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. चला तर मग अशी बर्गरच्या थाळी खायला सुरुवात करूया, पण त्याआधी या वेलकम ड्रिंकपासून. प्रॉपर जलजीरा आहे. तर आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण एक एक पदार्थ खाऊन बघूया, टेस्ट करूया कशी आहे ती. हे आहे मूगडाळीच्या वडीची आमटी केलेली, काय आहे बघूया. म्हणजे अतिशय छान, प्रॉपर चव, डायरेक्ट महाराष्ट्रीयन चव. मसाले अतिशय सुरेख वापरले, खातच राहावं असा पदार्थ आहे. वा, 100 मार्क. पुढे हे आहे मसुराची उसळ. अतिशय छान शिजलेली, अतिशय बटरी, अतिशय चविष्ट. वा, दोन्ही डिशला आत्तापर्यंत 100पैकी 100 मार्क्स. टिपिकल महाराष्ट्रीयन म्हणजे काय, प्रॉपर अनुभूती, मस्त. पुढे ही
पंचमेल आमटीसारखं काहीतरी आहे. 5 डाळी एकत्र केलेल्या आहेत आणि चव वेगळी, अतिशय सुरेख चव, अतिशय चविष्ट. जेवायला आता लाळ सोडायला लागलेली आहे. थोडे छान छान स्वादिष्ट पदार्थ खाऊन पुढे ही कढी महाराष्ट्राने उतरतही बघूया. प्रॉपर अतिशय छान सुरेख चविष्ट महाराष्ट्रीयन कढी आहे. कढीपत्त्याचा प्रॉपर वापर आणि एकूण चव अमेझिंग, अतिशय झकास. पुढे हे कोशिंबीर, वा सुरेख. आत्तापर्यंतच्या सगळ्या पदार्थांना 100 पैकी 100 मार्क. याच्यामध्ये कांद्याची जी टेस्ट लागते या कोशिंबीरीमध्ये मस्त. प्रॉपर कोशिंबीरीमध्ये कांदा आणि काकडीचा बॅलन्स. माझा आवडता पदार्थ सगळ्यांना माहितीच आहे आता, ते म्हणजे पिठलं. हे प्रवाही पिठलं आहे पण जरा घट्ट झालं थोडं आता. वा, खातच राहावं असं पिठलं. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट सिंहगडावरच्या पिठल्याची आठवण होईल असं हे पिठलं आहे. झकास. पुढे हा दही वडा. वडा ते इझिली कट झाला, सो छान आहे वडा टेक्स्चरमध्ये. आणि दही अतिशय डेन्स, अतिशय छान आहे. वा, याला 100 पैकी हजारो मार्क. अतिशय सुंदर दहीवडा. वा, ही थाळी मी खूप बराच वेळेला खाल्लेली आहे, पण क्वालिटी टेस्ट अजून जशी तशी मेंटेन केलेली आहे. मस्तच. हां, इकडे एक भाकर बटाटा नावाचा काहीतरी एक भाजी आहे. सो काय बघूया. बटाटाचे अतिशय त्यांनी पातळ केलेला आहे आपल्याला, म्हणजे तो ही भाजी मला आजपर्यंत माहितीच नव्हती. अतिशय छान आहे. काजू वगैरे त्यामध्ये टाकलेले आणि सुरेख. मला असं वाटतं की बागा सोडून जरा हेच खात राहावं थोडा वेळ. इतकी छान सुरेख भाजी आहे. इथे हा पापड. आणि आपल्याकडे क्वालिटी टेस्ट नक्की सगळ्यांना माहिती आहे. जर खाताना मी कुर्रम आवाज आला त्याचा टेक्स्चर क्वालिटी नक्कीच खूप छान असणार आहे. चव पण अतिशय छान आहे. समोसा. सो हा मिनी समोसा अतिशय छान आहे. चटणी आहे, ठेचा आहे, त्यानंतर मी टेस्ट करतोच. आत्ता रॉ जसा आहे तसा एक्सलंट टेस्ट. नुसतं समोसा असा जर मिळाला पावसामध्ये खातच राहावा या दर्जाचा हा समोसा. झकास. पुढे पुढे थालीपीठ. बघूया थालीपीठ कसं लागतं. ब्रिलियंट टेस्ट. थालीपीठाची ब्रिलियंट टेस्ट. प्रॉपर भाजलेलं आहे आणि भाजणी जी आहे झकास. त्यातला कांद्याचा वापर अतिउत्तम. सो ठेचा थालीपीठ छान लागणार आहे. तसंच पुरी पण आहे, पोळी पण आहे, भाकरी पण आहे. सगळे पदार्थ मी भरपूर खातो आणि गोडांबद्दल वगैरे नंतर सांगतो. मध्ये जरा ठेच्याची चव घेऊन बघतो. प्रॉपर पाट्यावर वाटलेलं जे आहे तसं हा ठेचा आहे. किंचित लसणाचा वापर आहे आणि जास्ती खाल्ला कदाचित त्रास होऊ शकतो. जिभेचं लगेच पॅलेट तुमचं बदलेल या टाईपचा हा सुरेख, अतिशय सुरेख चविष्ट ठेचा. वा, भाकर बटाटा ही भाजी तुम्हाला माहिती होती का? मला तर इथे म्हणजे येण्याआधी माहितीच नव्हती ही भाजी. अतिशय छान. किंचित तिखट टेस्ट नोट आहे त्याच्या आणि मनापासून पहिल्या घासाला आवडेल. मी तर म्हणतो हीच खाल्ली पाहिजे भरपूर या मिनिटाला असं वाटायचं. असं होतं की प्रत्येक पदार्थ हाच भरपूर खाल्ला पाहिजे असं वाटतं. इतकी ही भाजी सुरेख आहे. मी पोळी वगैरे न वापरता डायरेक्टली नुसती भाजीच खातो. वा. सो पोळी का चपाती आपला राष्ट्रीय प्रश्न. तर चपाती आहे.
किंचित नोट सगळ्या पदार्थांच्या तिखटावर गेलेल्या आहेत. आपल्या टिपिकल महाराष्ट्रीयन जे थोडं तिखट असतं बाय नोट का ना, पण तिखटाच्या नोट्स आहेत. सुरेख. बऱ्याच दिवसांनी असं जेवण जेवायला खूप मजा येते. जेवण चालू असताना मध्येच गरम 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 बटाट्याची भजी, नाही हातात नाही पकडता येत, अशी गरम गरम बटाट्याची भजी अचानक आलेली आहेत. सुधार विचार तुम्हाला हवे का? म्हणलं ऑफकोर्स, एवढा सुगंध येतो त्याचा, खाल्लंच पाहिजे. आणि बाहेर किंचित पाऊस पडतोय अशा वातावरणामध्ये अशी भजी खायला जी काय मजा येते सगळ्या पुणेकरांना, ऑफकोर्स महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनाही माहिती आहे. यांच्याकडची जी भाकरी विशेष उल्लेखनीय आहे. म्हणजे अतिशय पातळ थापलेली पोळीच्या ग्रेडची सुरेख भाकरी. कधी कधी मला अशी पण आवडते, कधी कधी जाड जूड भाजलेली असतात चुलीवरची, तशी पण आवडते. ही भाकरी पिठलं वगैरे खायला खूप छान लागते. त्याच्या म्हणताना ज्वारीची जी चव लागायला पाहिजे, प्रॉपर ज्वारीची चव, म्हणजे इनफॅक्ट ज्वारी ही खूप ताजी आहे यांची. या दहीवड्यावरची ही चिंगू चटणी म्हणजे चिंच गुळाची चटणी प्रॉपर आहे. आणि हे दही वेगळंच आहे, काहीतरी क्लासी, अतिशय छान मस्त दही आहे, गार. एकतर एक सॅटिस्फाईंग दहीवडा काय असतो त्याच्या क्वालिफिकेशन्स हा दहीवडा अगदी व्यवस्थित पूर्ण करतो. एक तर क्वांटिटी भरपूर आहे आणि क्वालिटी वाह, निस्सीम सुरेख. अच्छा, जेवणच खूप 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 छान, अतिशय मस्त. वरण आहे, भात आहे, दाल खिचडी आहे. कॅपॅसिटी नाही, एवढं सगळं छान खाल्ल्यानंतर आता ते खाण्याची माझी क्षमता नाही. पुढे गुलाबजाम. अरे मस्त, अतिशय स्पॉन्जी आहेत. वा, क्लासिक. म्हणजे हाताने. आणि विशेष म्हणजे खव्याचे गुलाबजाम आहेत, चिंता नसावी. अतिशय मस्त खव्याचे गुलाबजाम. वा, अनलिमिटेड आहेत. आणि पुढे सुरेख फ्रूट सलाड. महाराष्ट्रीयन डिश नाही ही, पण या थाळीबरोबर कशी मी म्हणलं किंचित तिखट नोट्स होत्या, त्याला ऑफसेट करायला ही अतिशय प्रॉपर छान डिश आहे. फळं ताजी आहेत आणि टेम्परेचर गार असल्यामुळे खायला खूप मजा येते. तर मी मित्रगुरू ब्रेडबोर्ड एक्सपिरियन्सेसमध्ये या थाळीवरनं साइन ऑफ करतो. परत भेटूया कुठेतरी अशा छानशा थाळी ब्लॉगमध्ये. शुभम भवतु. हां, आणि हाच थाळी डाएट वगैरे नंतर कधीतरी.